सागम, तुला माहिती आहे झाड कोणतं आहे? नाही मम्मा. अरे बाळा, हे झाड आवळ्याचं आहे. तुला माहिती आहे आपण पिकनिकला का जातो? हो मम्मा, तू मला एकदा सांगितलं होतं की आपला नेचरच्या जवळ जायला पाहिजे. का कारण नेचर आपल्याला खूप काही शिकवत असतं. हो बाळा, बरोबर. आज मी तुला आवळ्याच्या झाडाबद्दल देखील सांगणार आहे की जे मी तुला आता दाखवलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आमलकी एकादशीला आवळ्याची झाडाची पूजा का करतो त्याचं महत्त्व देखील मी आज तुला सांगणार आहे. नमस्कार माझे बंधू भगिनींनो. तर आजच्या या व्हिडिओत आपण आमलकी एकादशीचे काय महत्त्व आहे ते जाणून घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अशी मी विनंती करते. पण तत्पूर्वी आपल्या सण व त्याचे महत्त्व या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत जरूर पोहोचतील. हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्त्व आहे. एका वर्षात 24 एकादशी येतात. जेव्हा अधिक मास येतो तेव्हा त्यांची संख्या 26 असते. प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व आहे. त्यातील एक म्हणजे आमलकी एकादशी. आमलकी म्हणजे आवळा. जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे, देवांमध्ये श्री हरी नारायणजींना श्रेष्ठ स्थान आहे, तसेच आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे. जेव्हा ब्रह्माजींनी खूप तपस्या करून भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न केले होते तेव्हा ब्रह्माजी श्रीकृष्णाकडे पाहून जरा भावुक होऊन गेले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले जे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या चरणी पडत होते. त्यातूनच त्यांनी आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती केली व त्यांनी त्या झाडामध्ये साक्षात श्रीकृष्णाचा वास राहीन व सर्व देवी देवतांचा देखील आवळ्याच्या झाडात वास राहीन असा आशीर्वाद दिला. आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करून आमलकी एकादशीचा उपवास करून कसे सर्व संकट व पाप दूर होतात व आपल्याला देखील श्रीकृष्णाची प्राप्ती होईल हे आपण आता पुढील पौराणिक कथेतून जाणून घेणार आहोत. प्राचीन काळी वैदिक नावाचे नगर होते. त्या नगरात चारी वर्णातील लोक फार प्रसन्नपूर्वक राहत होते. त्या राज्यातील प्रजा ही विष्णू भक्त होती. एकदा फाल्गुन शुक्ल पक्षात आमलकी नावाची एकादशी आली. त्या दिवशी सर्वांनी उपवास केला. राजाने आपल्या प्रजेबरोबर कळसाची स्थापना केली व त्यांनी आवळा वृक्षाचे पण पूजन केले. त्या रात्री तेथे सगळ्यांनी जागरण केले. त्याच रात्री तेथे एक शिकारी आला. तो महापापी व दुराचारी होता. त्याला खूप भूक लागली होती म्हणून जेवण इथे मिळेल या उद्देशाने तो तिथे आला होता. तो मंदिरात एका कोपऱ्यात बसून एकादशीचे व्रत व महत्त्व ऐकत होता. अशा प्रकारे शिकारीचं त्या दिवशी जागरण झाले व त्याचबरोबर त्याचा व्रतही त्या ठिकाणी घडला. काही दिवसांनी त्या शिकारीचा मृत्यू झाला. तो फार पापी होता. त्याला नरकात जावे लागणार होते. परंतु त्या दिवशी नकळत त्याच्याकडून एकादशीचे व्रत व जागरण झाले होते. त्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट होऊन त्याला पुण्याची प्राप्ती झाली होती. त्याचा पुढील जन्म विदुरथाच्या घरी झाला. त्याचे नाव वसुरथ असे ठेवण्यात आले. वसुरथ पुढे तिथला राजाच बनला व तेथे चांगल्या प्रकारे राज्य करायला लागला. एकदा वसुरथ जंगलात रस्ता भटकला होता. मग तेथेच एका झाडाखाली तो झोपला. एकटे पाहून काही डाकूंनी त्याच्यावरती हल्ला केला. डाकू अस्त्र-शस्त्राने राजांवर वार करत होते, परंतु राजाला ते अस्त्र लागताच ते नष्ट होत होते व उलट डाकूंवरच ते शस्त्र उलट वार करत होते. त्यामुळे सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले. राजा जेव्हा झोपेतून उठले त्यांनी पाहिले की आजूबाजूला कित्येक डाकू मरून पडले आहेत. तेव्हा राजा विचार करत होते की आपल्याला कोणी बरं वाचवले असेल. तेवढ्यात आकाशवाणी झाली की भगवान विष्णूजींच्या शिवाय तुमचे रक्षण आणखी कोण करणार. हा सर्व आमलकी एकादशीच्या व्रताचा प्रभाव आहे.
जो कोणी आमलकी एकादशीचा व्रत करतो तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो व शेवटी वैकुंठ धाम प्राप्त करतो. आता आपण जाणून घेतलं की पौराणिक दृष्टिकोनातून आमलकी एकादशीचे काय महत्त्व आहे ते. तसेच आता आपण त्यामागचे वैज्ञानिक दृष्टिकोन देखील पाहणार आहोत. आवळा हा असा एक पदार्थ आहे की जो रक्तदोषहारक, पित्तशामक व सरक व रुचकर आहे. आवळा हा आम्ल मधुर रसाचा, शीतवीर्यात्मक व मधुर विपाकी असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करते. त्यामध्ये शोषणाचा गुण असल्याने रक्तात साचलेली विषद्रव्य दूर करून रक्त शुद्ध करतो. अशाच प्रकारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्त धातूंमध्ये जाऊन प्रत्येक धातूतील विषद्रव्य दूर करून सर्वच धातूंना शुद्ध बनवतो. त्यामुळेच रोगप्रतिकार शक्ती वाढते. म्हणूनच नियमितपणे आवळा सेवन करणे आवश्यक आहे. आवळ्यामध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे. आवळा सेवनाचे हे फायदे आहेत, तर आवळ्याच्या शीतल छायेत विसावा घेतला तर कितीतरी फायदे होतील, बरोबर की नाही? यासाठी व्रताच्या निमित्ताने का होईना आपणही आवळ्याच्या वृक्षाचा शोध घेऊन त्याचे सानिध्य अनुभवूया आणि आपले रोग निवारण व्हावे यासाठी प्रतिदिन आवळा सेवन करूया. आपण आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे, हो की नाही? तरच सुदृढ शरीराने आणि सुदृढ मनाने ईश्वराने सोपवलेले कामाची आपण पूर्ती करू शकतो आणि ईश्वर कृपा देखील आपल्याला प्राप्त होऊ शकते. पाहिलं बाळा, तुला आवळ्याच्या झाडाचं आणि निसर्गाचं किती महत्त्व आहे ते कळालं तुला? हो मम्मा. बघा, तर पाहिलं माझा मित्रमैत्रिणींनो, लहान मुलाला देखील आवळ्याच्या झाडाचं आणि निसर्गाचं किती महत्त्व आहे ते कळालं आहे. तुम्हालाही ह्या व्हिडिओतून नक्कीच कळालं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही कळवा. पण त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच माझ्या प्रत्येक सणांचे महत्त्व तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या या सण व त्याचे महत्त्व या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय श्री कृष्ण. कृष्ण.